त्या समाजात 2 महिलांना हजारो लोकांसमोर कपडे काढून निवस्त्र फिरवली जाते, त्यांची अब्रू लुटली जाते आणि ती महिला लोकांसमोर हात जोडून दयेची भीक मागत असते. देश आणि समाजाच्या नात्यांनी यापेक्षा जास्त दुःख आणि निर्लज्जपणाची गोष्ट आपल्यासाठी काय असू शकते? मणिपूरच्या या प्रकरणाने आज महाभारताची आठवण करून दिली. द्रुपदचे लेख, हस्तिनापूरची पट्टराणी, पाच शक्तिशाली पांडवांची पत्नी द्रौपदी भर सभेत तिचे वस्त्रहरण झाले तेव्हा हा सभ्य समाज काही बोलला नाही. तर एका सामान्य स्त्रीसाठी या समाजापासून काय अपेक्षा करायची? सणासुदीच्या दिवशी 15-16 वर्षाच्या पोरी अंगावर सोनं लावून बाहेर पडले तरी वाईट नजरेने बघणाऱ्यांची कोणाची हिम्मत नाही सांगणारे अमित शाह मणिपूरवर काहीच बोलले नाही. आज कोई भी त्योहार हो, छठ का हो, दीपावली का हो, 16 साल की बच्ची गहने लाकर स्कूटी पर रात को 12 बजे भी यूपी की सड़कों पर निकल सकती है, कोई डर का. ये परिवर्तन केवल और केवल भारतीय जनता पार्टी कर सकती. चौकात पोरींना छेडणारे लक्षात ठेवा, पुढील चौकात यमराज तुमची वाट बघत आहे असा दावा करणारे योगी आदित्यनाथ मणिपूरवर काहीच बोलले नाही. लेकिन राह चलती हुई किसी बेटी के साथ अगर किसी ने छेड़छाड़ करके उसकी सुरक्षा में सेंध लगाने का कार्य करे क्या, तो अगले चौराहे पर उस ओहदे का इंतजार यमराज कर रहा होगा. उसको फिर यमराज के यहां भेजने से कोई रोक नहीं पाएगा. महिला बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधीच्या हाताच्या ऍक्शनवर फ्लाइंग केस म्हणत संसद डोक्यावर घेतली होती. ती स्मृती इराणी 2 महिलांची मणिपूरमध्ये निवस्त्र हजारो लोकांसमोर धिंड काढली जाते पण काहीच बोलत नाही. It is only a misogynistic man who can give a flying kiss to a parliament which seats female members of parliament. गरिमा विहीन आचरण को इस देश के सदन में कभी नहीं देखा गया. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण देश त्यांच्याकडे आशा लावून बसलाय ते मणिपूरवर काहीतरी बोलतील. त्यांना या सगळ्या गोष्टीपासून वेळ कुठे? 19 जुलैला हा व्हिडिओ समोर आला ज्याने पूर्ण देशाला सुन्न करून टाकले आणि आम्हाला हे विचार करण्यास भाग पाडले. आपल्याच देशात आपल्याच लोकांशी असा व्यवहार होतोय आणि आपण काहीच करू शकत नाही. सरकार आणि पोलीस एवढी असहाय्य कशी झाली की आपल्या माता बहिणींना वाचवू शकली नाही? देशाचा मीडिया एवढा आंधळा कसा होऊ शकतो? जो मीडिया पाकिस्तान मधून आलेली सीमा हैदरची अख्खी कुंडली टीव्हीवर दाखवतो. सचिन के प्यार में अपने 4 बच्चों के साथ सरहद पार कर आई सीमा भाभी एक बार फिर से चर्चा में आ गई है. सीमा सचिन के बच्चे की मां बनी है. कई लोगों का कहना है कि ये बच्चा सचिन का है, लेकिन ये बच्चा सीमा का है या नहीं इस बात की पुष्टि अभी दैनिक जागरण नहीं करता है. त्या मीडियाला मणिपूरच्या 4 मेच्या व्हिडिओचा तोपर्यंत माहिती पडत नाही जोपर्यंत व्हिडिओ बाहेर येत नाही. आपको बता दें पुलिस ने एक और आरोपी को इस पूरे मामले पर गिरफ्तार कर लिया है. मामले में अब तक 5 आरोपियों की गिरफ्तारी हो चुकी है. तो 4 मई को 2 महिलाओं को निर्वस्त्र घुमाया गया था. इस बात से हम सभी वाकिफ है और भीड़ ने महिलाओं को गांव में निर्वस्त्र कर घुमाया था, जिसके बाद ये पूरा मुद्दा देश में गर्म. मणिपूरच्या हिंसेमागचे नेमके काय कारण आहेत आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी विजया शिंदे. मणिपूरची हिंसा थांबवण्यात अपयश आलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या निर्लज्जतेवर येण्यापूर्वी मी तुम्हाला मणिपूरच्या हिंसेला कारणीभूत असलेली काही बेसिक गोष्ट सांगते ज्यांनी तुम्हाला हा व्हिडिओ सरळ व सोप्या भाषेत समजेल. मणिपूरमध्ये मुख्यतः 3 प्रकारच्या जाती आहेत. एकीकडे मैतई आहेत जे हिंदू आहेत. त्यांची लोकसंख्या 55 ते 60% आहे. त्यांना स्वातंत्र्यानंतर अनुसूचित जातीचा दर्जा मिळाला होता. ते मणिपूरच्या 10% मैदानी भागात राहतात. कुकी जनजाती ख्रिश्चन समाजातून येते. त्यांची लोकसंख्या 20% आहे. ते मणिपूरच्या 90% डोंगराळ भागात राहतात. मैतई जातीचं असं म्हणणं आहे, लँड रिफॉर्म कायद्यानुसार आम्ही डोंगराळ भागात जमिनी खरेदी करू शकत नाही. हालाकी सर्वात जास्त लोकसंख्या आमची आहे म्हणून आम्हाला आदिवासी दर्जा देण्यात यावा आणि यासाठी मैतई समाज खूप वर्षापासून कोर्टात केस लढत आहे. 19 एप्रिलला हायकोर्टाने मैतई समाजातर्फे निकाल दिला.
कुकी समाजाकडून हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आले. कुकी समाजाचे असे म्हणणे आहे, मैतेई समाज आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे. नोकरीमध्ये पण मैतेई समाजाचा चांगला दबदबा आहे. मणिपूरमध्ये 60% आमदारांपैकी 40% आमदार मैतेई समाजाचेच आहेत. अशा परिस्थितीत मैतेई समाजाला आदिवासी दर्जा मिळाला तर ते डोंगराळ भागात आमच्या जमिनी खरेदी करतील आणि आमच्या बायका पोरांना उपाशी मारतील. हायकोर्टाच्या निकालाविरोधात कुकी समाजाने 3 मेला रॅली काढली आणि बघता बघता रॅलीने हिंसाचाराचे रूप घेतले. कुकी समाजाने मैतेई समाजावर हल्ले केले. आपला जीव वाचवण्यासाठी मैतेई समाजाने सुद्धा कुकी समाजावर हल्ला केले. इथूनच मणिपूर पेटण्यास सुरुवात झाली. एका रिपोर्टनुसार 50 ते 60 हजार लोकांना आपलं घर सोडून शरणार्थी कॅम्पमध्ये शरण घ्यावी लागली. 200 ते 250 लोक मारली गेली. 5000 पेक्षा जास्त घरं जाळण्यात आली. पक्ष विपक्ष सेलिब्रिटी सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूरच्या शांतीसाठी अपील करण्याचा आग्रह केला. मैं एक बात करना चाहता हूँ. दिस इज माई हम्बल रिक्वेस्ट मोदी जी, ये चुंगरिंग मेरे तरफ से मैसेज देना चाहता हूँ. हिंसा हो रहा है मणिपुर में, ऑलमोस्ट 1 ईयर हो गया और हर दिन लोग मर रहा है और रिलीफ कैम्प में कितना लोग रहता है, खाना पीना अच्छी से नहीं मिल रहा है, बच्चा लोग अच्छे से पढ़ाई नहीं कर रहा है. हम लोग फ्यूचर के लिए बहुत परेशान है मणिपुर. और मोदी जी आप एक बार आके मणिपुर में विजिट कर लीजिए और जल्द से जल्द मणिपुर को शांति चाहिए प्लीज. पण 90 दिवसापर्यंत मोदीजी मणिपूरवर काहीच बोलले नाही. भाजप सरकारचा मंत्री मणिपूरमध्ये गेला नाही. राहुल गांधी मणिपूर जाण्यास निघाले तेव्हा भाजपाने राहुल गांधीला मणिपूर जाण्यापासून थांबवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण मणिपूरच्या जनतेने राहुल गांधीचे स्वागत केले व आपले दुःख राहुल गांधी यांना सांगितले. Sir, can you please take your time? No, don't cry. Come on, please, can you? The mayor tried to defend our village, but we have no arms, no guns, nothing to protect us. We witnessed them burning our house with our own eyes. मानहानीच्या एका केसमध्ये राहुल गांधींची सदस्यता रद्द केली जाते. एका चुकीच्या विधानावर कोर्ट राहुल गांधीला जबाबदार ठरवतो. मग मणिपूर हिंसेवर मुख्यमंत्री वीरेंद्र सिंगची जबाबदारी का ठरवली जात नाही? जर मुख्यमंत्री राज्याची परिस्थिती सांभाळू शकत नाही तर राज्यात राष्ट्रपती शासन का लावत नाही? असं कोणत्याही प्रश्नाची उत्तरं सरकारकडे नाही. मग 19 जुलैला एक असा व्हिडिओ समोर आला, पण ही घटना 4 मेची सांगितली जाते. घटनात ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. 800 ते 1000 लोकांच्या गर्दीने 2 महिलांना पकडले, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला, त्यांना निवस्त्र करून त्यांची धिंड काढली आणि या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांचा सहनशक्तीचा बांध सुटला. लोकांनी आपापली प्रतिक्रिया सोशल मीडियावर अशी दिली. स्मृति ईरानी को अगर कुछ बोलना है तो उनको जाके मणिपुर में जाके बोलना है. मणिपुर की स्थिति अभी बहुत बहुत खराब हो चुकी है. हम उन जानवरों के साथ, उन राक्षसों के साथ बिल्कुल भी नहीं रह पाएंगे. मैतेई सीएम बीरेन ने अपने मणिपुर के लोगों को उन्होंने फेल कर दिया है. सरकार तो बस लोगों को चुप कराने के लिए यही कह रहा है कि मणिपुर में शांति हो चुकी है. और दूसरी बात, हमारे देश के जो भाई हैं, अभी आपका ये जो है आवाज़ है आपकी बहनों का, आपको बहनें आपको बुला रहे हैं कि हमारे इज्जत बचाए. एका टीव्ही चॅनलने मणिपूरचे मुख्यमंत्री यांना व्हायरल व्हिडिओवर प्रश्न विचारले असतात वीरेंद्र सिंगने कबूल केले, मणिपूरमध्ये अशी एक नाही तर 100हून अधिक घटना घडतायत. नहीं देखो, 2 महीने की बात नहीं है. ये 4 मई को हुआ था ये एक्सीडेंट. लेकिन इसमें ऐसा ही एक्सीडेंट सिमिलरिटी FIR कैंपेन यहाँ में 100 में है जो वायलेंस की वजह से. तो कौन सा केस का क्या है, हम लोग को इसको स्क्रीनिंग अभी चालू है, चल रहा है. लेकिन इन द मीन टाइम कल अचानक ये वीडियो आ गया तो इसको बहुत शॉकिंग है, बहुत शॉकिंग. ये क्राइम अगेंस्ट द ह्यूमैनिटी है. बहुत आदमी मरा है, बहुत आदमी का FIR 1000 में है यहाँ पे. ओनली लीक वीडियो लीक कल ही हुआ है. वीडियो कल ही पता चला. वीडियो एलिगेशन नहीं सुनना है, ग्राउंड रियलिटी देखना है आप लोग. ग्राउंड रियलिटी 100 ऑफ केसेस, सिमिलर केसेस अभी हुआ है. अभी इसीलिए इंटरनेट बैन किया हुआ है.
मुख्यमंत्र्यांच्या अशा कबुलीनंतर पण त्यांना मुख्यमंत्री पदावर ठेवणे भाजपाचा निर्लज्जपणा आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, महाराष्ट्रामध्ये भाजप रातोरात मुख्यमंत्री बदलते, मग मणिपूरमध्ये का करत नाही? सरकारने मनावर घेतले तर 2 दिवसात मणिपूर हिंसा थांबली असती. काश्मीरमध्ये एकही दंगल न घडता सरकार 370 कलम हटवते. अयोध्येत एकही दंगल न घडता मंदिर बांधण्याच्या पक्षात कोर्टाचा निर्णय येतो. मग सरकारला मणिपूरमध्ये हे का शक्य झाले नाही? सुप्रीम कोर्टाने सरकारला ठणकावले, मणिपूरमध्ये जर तुम्ही लक्ष घालत नसाल तर आम्हाला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. तेव्हा कुठे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी 90 दिवसानंतर मणिपूरवर 36 सेकंद बोलले. मणिपुर की जो घटना सामने आई है, किसी भी सभ्य समाज के लिए ये शर्मसार करने वाली घटना है. पाप करने वाले, गुनाह करने वाले कितने हैं, कौन है, वो अपनी जगह पे है, लेकिन बेइज्जती पूरे देश की हो रही है. 140 करोड़ देशवासियों को शर्मसार होना पड़ रहा है. मैं सभी मुख्यमंत्रियों से आग्रह करता हूं कि वे अपने राज्य में कानून व्यवस्था को और मजबूत करें. खास करके हमारी माताओं बहनों की रक्षा के लिए कठोर से कठोर कदम उठाएं. घटना चाहे राजस्थान की हो, घटना चाहे छत्तीसगढ़ की हो, घटना चाहे मणिपुर की हो, इस देश में, हिंदुस्तान के किसी भी कोने में, किसी भी की राज्य सरकार में राजनीतिक वाद विवाद से ऊपर उठ करके कानून व्यवस्था का महात्मा, नारी का सम्मान, और मैं देशवासियों को विश्वास दिलाना चाहता हूं, किसी भी गुनहगार को बख्शा नहीं जाएगा. कानून अपनी पूरी शक्ति से, पूरी सख्ती से एक के बाद एक कदम उठाएगा. मणिपुर की इन बेटियों के साथ जो हुआ है, इसको कभी माफ नहीं किया जा सकता है. बहुत बहुत धन्यवाद दोस्तों.